नमस्कार, मावळ 24 तास मध्ये आपलं स्वागत. मी महादेव वाघमारे. मावळ तालुक्यातील कुसगाव पमा ग्रामपंचायत हद्दीमध्ये ग्रामपंचायतींनी जो पूर्वीचा ओढा आहे, या ओढ्याला एका बाजूनी संरक्षण भिंत बांधली आणि मावळ तालुक्यामध्ये 2 दिवसापूर्वी जो पाऊस झाला, त्या पावसाने या ठिकाणी धोंडीबा श्रीपती केदारी यांच्या घरामध्ये हा ओढा घुसल्यामुळं या ठिकाणी सर्व त्यांचं संसारोपयोगी साहित्य असन, त्यांचं सर्व वस्तू या ओढ्यामध्ये वाहून जाऊन कासारसाई धरणाला मिळालेले आहेत. तर ग्रामपंचायतींनी या ओढ्याच्या ठिकाणी जे काही संरक्षण भिंत बांधलेली आहे, ही शेतकऱ्याच्या बाजूनेही बांधली पाहिजे, पण एकाच बाजूनी बांधल्यामुळं या ठिकाणी पूर्ण यांची शेती आहे, शेतीचं नुकसान झालंय, घराचं नुकसान झालंय. त्यांना या ठिकाणी जगण्यासाठी संसार उपयोगी साहित्य काहीच वाचले नाहीत. त्यांच्या घरामध्ये 4 ते 5 फूट पाणी घुसलं होतं, त्यामुळं त्यांचं सर्व नुकसान झालंय. प्रत्यक्षात आम्ही जाणून घेतोय. काय नाव तुमचं आणि काय सांगा? सुरेखा सुधीर केदारी. साहेब, आमच्या घरात पाणी शिरलंय. आता हा जो ओढा आहे, ओढ्यात जसं तुम्ही रस्त्याच्या साईडला संरक्षण भिंत बांधताय, तशी शेतकऱ्याच्या बाजूला पण बांधली गेली पाहिजे. कारण तुम्ही फक्त जर रस्त्याच पाहिलं तर आज माझ्या घरामध्ये काल पहाटेपासनं 2 वाजल्यापासून माझ्या मुली पाण्यात उभ्या आहेत. आम्ही पाणी पण काढता येत नाहीये. अक्षरशः खाण्याची सोय, आता ठीक आहे चुलते आहेत जवळ, पण त्यांनी ही करताना आमचीही सोय केली पाहिजे. आता तुम्ही ही भिंत बांधून ठेवली, भिंत नसताना कमी पाणी होतं, भिंत बांधल्यामुळं आज कमरे एवढं पाणी होतं. पूर्वी थोडंसं कुठं तरी यायचं. आमचं काय म्हणणं आहे, आता तुम्ही रस्ता बनवताय ना, मग रस्ता तुमच्या सरकारी जागेतच पानधन रस्ता आणि तुमची ओढा राहिला पाहिजे. मग सरकारी जमिनीची मोजणी केली जावी, त्याचं काय असेल तो आढावा घ्यावा आणि अर्ध्या ह्याच्यात रस्ता आणि अर्ध्या ह्याच्यात पानधन ठेवावी. तुम्ही जर पानधीमध्येच पूर्ण भिंत बांधून रस्त्याला अतिक्रमण केलं तर ते आम्ही होऊ देणार नाहीये. कारण आज माझा पूर्ण संसार वाहून गेलेला आहे आणि ही भिंत काढली नाही, ही भिंत काढण्यात यावी ही तर आम्ही विनंती करतो. आणि ह्या ओढ्यामध्ये निम्मा ओढा माझ्या जागेत आहे. आम्ही कळवळीने ओरडून सांगतोय की निम्मा ओढा आमच्या जागेत आहे, पण आमच्या हद्दीला तुमची भिंत मिळतीये रस्त्याच्या बाजूची, मग ओढा गेला कुठं? आम्ही कुठे भिंत बांधायची? आणि तुम्ही फक्त शेतकऱ्यांचा विचार न करता समोरच्यांचा विचार करताय. शेतकऱ्याचा विचार केला पाहिजे. हे पाणी वैयक्तिक माझ्या शेतातलं आहे का नाहीये? डोंगराचं नाही, आता जे वरती प्लॉटिंग चालू आहे साहेब, वरती प्लॉटिंग चालू आहे. कुणाचं प्लॉटिंग? हा, भरपूर लोकांनी प्लॉटिंग चालू आहे. प्लॉटिंग साठी त्यांना 18 फुटाचा रस्ता पाहिजे. आम्ही काय म्हणतोय, तुम्ही 10 फुटाचा रस्ता न्या ना, पानधन रस्ता. याचा अर्थ काय? पानधीमध्ये शेतकऱ्याला जाण्यापुरता रस्ता किंवा ट्रॅक्टर जाण्यापुरता रस्ता. तुम्ही जर म्हणसान की आम्हाला 18 फूट रस्ता पाहिजे, ते आम्ही देऊ शकत नाही. मग तुम्हाला जो रस्ता न्यायचा आहे तो सरकारी जागा काढा, सरकारी अतिक्रमण काढा, अर्ध्या ह्याच्यात रस्ता करा, अर्ध्या ह्याच्यात पानधन करा आणि सगळ्यात आधी ही भिंत काढण्यात यावी. कारण ही भिंतीमुळे आज माझ्या घरात गुडघ्या एवढं पाणी होतं. तुम्ही कुसगाव मध्ये कोणालाही विचारू शकता की माझ्या घरात किती पाणी होतं. याबाबत काय मावळचे आमदार सुनील शेळके यांच्याशी संपर्क झालाय? हो, झालाय. अण्णा म्हणले होते काय असन ते आपण करून देऊ, तुझ्या बाजूला संरक्षण भिंत करून देऊ. ह्याला 1 वर्ष झाले, त्याच्यावरती आमदारांची पोचही आहे माझ्याकडं. बरेचसे नागरिक या ठिकाणी आहेत. काय झालं नेमका? हा पूर्वाश्रमीचा ओढा आहे, पण ओढ्याचा मार्ग बदलल्यामुळं पूर्ण हा धोंडीबा श्रीपती केदारी यांच्या घरात घुसलाय. साहेब, हा रस्ता आहे ना, पूर्वी पानधनीतूनच रस्ता होता. पाणी आणि रस्ता हा पाण्यातूनच रस्ता होता पूर्वी. आता त्याच्यात काय केलंय, पाण्याला जागा कमी ठेवून रस्त्याला जागा जास्त वापरली, त्याच्यामुळे सगळं पाणी इकडे शेतीमध्ये शिरलं, घरामध्ये शिरलं. तर पाण्याची इकडं संरक्षण भिंत आधी बांधून घ्यावी, नंतरच रस्ता करावा. तर बरेचसे नागरिक आहेत. तर या नागरिकाकडनं आम्ही जाणून घेतोय की नेमकं या ठिकाणी जो 2 दिवस जी मुसळधार धुवाधार पाऊस झाला, मावळ तालुका पाण्याखाली होता, की बऱ्याच ठिकाणी जीवितहानी झालेली आहे, बऱ्याच ठिकाणी शेतीचे बांध फुटलेले, जी काही शेतकऱ्यांनी भातरोपं टाकली होती ती भातरोपंही वाहून गेलेले, असं या ठिकाणी संकट आले. आणि या संकटामध्ये हे जे धोंडीबा श्रीपती केदारी आहेत, यांच्या घराची परिस्थिती आम्ही दाखवणार आहोत की पूर्ण घरामध्ये जगण्यासाठी काहीच उरलेलं नाहीये. सर्व त्यांचं या ओढ्यामध्ये वाहून गेलेलं आहे. तर घरामध्ये ओढा शिरलेला आहे आणि या ओढ्यामुळं या ठिकाणी काहीच उरलेलं नाहीये. त्यांची जी जनावरांना कुट्टी करण्यासाठी जी मशीन आहे, ती मशीन ह्या पाण्याच्या फ्लोनी इकडं येऊन अडकलेली आहे. आता घराच्या बाबतीत जर बोलायचं गेलं तर या ठिकाणी पूर्ण सर्व
भिजून गेलेला आहे आणि त्यांचा जो संसारोपयोगी जे साहित्य आहे काहीच या ठिकाणी उरलेलं नाही. आता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गाळ अडकलेला आहे आणि जे धान्य वगैरे आहे ते सर्व भिजून नुकसान झालेलं आहे. त्यांचं इथं काहीच राहिलं नाही. तर प्रशासनाने त्यांच्या घराचा पंचनामा करून त्यांचं झालेलं नुकसान जे आहे या ठिकाणी त्यांना त्वरित लवकरात लवकर द्यावं. संसारोपयोगी वस्तू पूर्ण त्यांच्या भिजून नुकसान झालेलं आहे, काहीच उरलेलं नाहीये. त्यांचे घराची भिंत पण पडलेली आहे आणि जे काही साहित्य आहे ते पूर्ण पावसाने भिजलेलं आहे. तर काहीच उरलेलं नाहीये. त्यामुळे ह्या कुटुंबाला वेळीच मदत मिळणं गरजेचं आहे. आता त्यांच्या घरामध्ये ओढा वाहतोय आणि ओढा वाहत असल्यामुळं ह्या भिंतीही धोकादायक झालेल्या आहेत. कधी ह्या पडू शकतात आणि इथं जीवितहानी पण होऊ शकते. मावळचे आमदार सुनील शेळके यांनी या कुटुंबाकडे वेळीच लक्ष दिलं पाहिजे. ह्या भिंतीही पूर्ण धोकादायक झालेल्या आहेत. सतत ह्या घरामध्ये ओढ्याचं पाणी असल्यामुळं या ठिकाणी फार मोठं नुकसान झालेलं आहे. जो सरळ ओढा होता तो या ठिकाणी घरात ओढा शिरल्यामुळं घरामध्ये संसारोपयोगी साहित्य काहीच उरलेले नाही आहे. तर मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख यांनी या कुटुंबाची पाहणी करून या ठिकाणी यांना मदत केली पाहिजे आणि या ओढ्यामुळे शेतीचंही नुकसान झालेलं आहे, घराचंही नुकसान झालेलं आहे. लवकरात लवकर या कुटुंबाला मदतीचा हात देणं आणि हे जो पानंद रस्ता आहे या पानंद रस्त्याच्या एका बाजूला जी संरक्षण भिंत बांधलेली आहे ती दोन्ही बाजूला बांधली पाहिजे. कारण एका बाजूला बांधल्यामुळे या ठिकाणी या शेतकऱ्याची शेती आणि घराचं नुकसान झालेलं आहे. तर या ठिकाणी शेजारी आहेत त्यांच्याकडनंही आम्ही जाणून घेणार आहे काय नेमकं घटना घडली होती. रात्री पहाटे 4 वाजता खूप पाऊस झाला आणि अचानक घरामध्ये पाणी शिरलं. आमची लहान लहान मुलं इथं घरामध्ये झोपली असताना तर रात्रभर ती पाण्यामध्ये उभी होती. काय प्रशासनाला कळवलंय? तलाठी वगैरे कोण आलं होतं? तलाठी आले होते काल, त्यांनी बघून गेले. पण आता ही इकडे नजर करताना मग दोन्ही साईडने संरक्षण भिंत व्हावी अशी आमची इच्छा आहे. वर कुठून पाणी येतंय? हे सगळं डोंगरात, वरच्या डोंगरातून पाणी सगळं इकडेच फिरवलं. ह्याच अख्ख्या डोंगराचं ह्याच इथनं पाणी येते. पाण्याचा खूप प्रवाह जास्त असल्यामुळे इकडे फुटरातूट दरवर्षी होते. तर मावळ तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात धनिकांनी ओढ्या नाल्यावर अतिक्रमण केलेलं आहे आणि त्यांच्या प्लॉटिंगसाठी बरेचसे ओढे या ठिकाणी वळवण्यात आलेले आहेत. तर काय सांगाल, तुमच्याही घरामध्ये नुकसान झालंय? काय नाव तुमचं? सुजाता कचक केदारी. आमच्या पण घरामध्ये पाणी गेलं. आणि काय नुकसान काय झालेलं? दाणं भिजलं घरामध्ये, किचन पर्यंत पाणी. या धोंडीबा श्रीपती केदारी यांचं जे कुटुंब आहे या कुटुंबाचं मोठं लाखो रुपयाचं नुकसान झालेलं आहे. तर लवकरात लवकर प्रशासनाने त्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली जात आहे. आणि जो ओढा आहे जीवघेणा ओढा, तो ओढाच घरामध्ये शिरल्यामुळं घरामध्ये असलेले सर्व साहित्य वाहून गेलेले आहेत. तर बघूयात या धोंडीबा श्रीपती केदारी कुसगाव पमा येथील शेतकऱ्याला नुकसान भरपाई केव्हा भेटते आणि या ठिकाणी जे पाणी शेतात जाऊन शेतीचं नुकसान झालंय ते कधी अडवलं जातंय. मावळ 24 तास प्रतिनिधी महादेव वाघमारे. धन्यवाद.